प्रेक्षकांनो, काल तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल खूप खूप आभार. ज्यांना कोणाला थँक्यू नसेल पोहोचले त्यांना मी पुन्हा एकदा थँक्यू म्हणते. खरंच तुम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, मला खूप भारी वाटलं. तर आपण आता आपल्या आजच्या अपडेटकडे वळूयात. गौतमी बयोला धमकवत असते की तू माझ्या डोक्यात जाऊ नकोस. बयो म्हणते तुम्ही आता डोक्यातून सगळे विचार काढून टाका, माझाही विचार काढून टाका, स्वतःही जगा आणि माझ्या बाबालाही जगू द्या. आता त्यांना डॉक्टर बनण्यासाठी आडकाठी करू नका, नाही तर तुमचे वाईट कर्म तुमच्याच गळ्यात पडतील आणि तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल. आता गौतमी तनतन करायला लागते. आता रागराग करत असते स्वतःशीच आणि त्या दुष्यंतला कॉल करून सगळं काही सांगते. अरे दुष्यंत, तो शुभंकर व्हायरल झालाय, व्हायरल. त्याने ते काय सो कॉल्ड मानवतावादी वगैरे काय काय कृत्य केलं ना, म्हणून त्याचं सगळीकडे कौतुक होतंय. दुष्यंतला हे ऐकून खूपच नवल वाटलंय आणि दुष्यंत सुद्धा गौतमीला सांगतो, अगं पण हे सगळं ठीक आहे, त्या विशालने सगळे रूल तोडलेत हॉस्पिटलचे आणि त्याने रिपोर्ट पण काल रात्रीच नेलेत. गौतमी म्हणते काय हे सगळं त्या बयोमुळे होतंय. दुष्यंत म्हणतो, अरे यार बयो बयो, मला कंटाळा आला या सगळ्याचा. तुला कळतंय का गौतमी, मला या सगळ्याचं आन्सर द्यावं लागणार आहे ट्रस्टीजला. हे सगळं माझ्याच गळ्याशी येणार आहे. गौतमी म्हणत असते, संपलं आता सगळं दुष्यंत, आता काही खरं नाही आहे आपलं. आता दुष्यंत म्हणतो, हे बघ मी बोलतो तुझ्याशी नंतर गौतमी. आणि आता फोन ठेवल्यानंतर त्या सिस्टरला म्हणतो, सिस्टर तुम्हाला या सगळ्याची किंमत चुकवावीच लागणार आहे. उगाचच तिला बिचारीला धमकवायचं काही अर्थ आहे का. आता इकडे हे मीडिया आलाय गौतमीच्या घरासमोर आणि शुभंकरांचा इंटरव्ह्यू घ्यायसाठी ते खूप म्हणत असतात गौतमीला, प्लीज मॅडम आम्हाला इंटरव्ह्यू घेऊ द्या ना थोड्या वेळ. पण गौतमी काही त्यांना आज जाऊ देत नसते, तिची इच्छा नसते शुभंकरांचा इंटरव्ह्यू घ्यावा यांनी. आता तेवढ्यात बयो येते आणि म्हणते, हे काय डॉक्टरांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेत ना हे गौतमी मॅडम, मग का बरं थांबवलेत तुम्ही यांना. गौतमी म्हणते, कार्टे तू माझ्या डोक्यात जाऊ नकोस पुन्हा पुन्हा, चल मागे हो, उगाचच मध्ये मध्ये बोलू नकोस. आता तेवढ्यात आरव येतो, मग इरा पण येते, सुमनही येते. हे सगळेच जण गौतमीला म्हणतात, मम्मा का थांबवलंयस तू. इरा म्हणते, वाव माझ्या बाबांचा इंटरव्ह्यू, मी बाबाला पटकन रेडी करते. सुमन म्हणते, माझ्या भावाचा इंटरव्ह्यू घेणार आहात तुम्ही, मी त्याची बहीण आहे, म्हणजे माझा पण इंटरव्ह्यू घ्याल ना. तेव्हा ते म्हणतात, हो तुमचा पण इंटरव्ह्यू घेऊ ना आम्ही. आता सगळेजण हे खूप खुश होतात. खरं तर ह्या सगळ्यांसाठी ही एक प्राऊड मुवमेंट आहे, पण गौतमीला कुठे सहन होतं हे सगळं. इरा म्हणते, मम्मा तू सगळ्यांना बोलवात, मी पटकन बाबाला तयार करते. आता हे सगळेच पत्रकार आत गेलेत आणि गौतमीच्या डोक्याला ताप झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. तर विशाल आता OPD मध्ये गेलेला असतो आणि पेशंट चेक करायला बसणार. तेवढ्यात दुष्यंत सर त्याच्या समोर येऊन उभे राहतात आणि त्याला जाब विचारतात, काय विशाल हे सगळं तू केलंस ना, का केलंस तू हे सगळं. तू रिपोर्टसुद्धा घेऊन गेलास काल रात्री आणि हे स्कॅन कोणाच्या परवानगीने केलेस तू. आता विशाल म्हणतो, सर अहो तुम्ही करत नव्हता स्कॅन, मग करणं गरजेचं होतं ना स्कॅन शुभंकर सरांचे. दुष्यंत म्हणतात की ते माझे पर्सनल पेशंट होते, तुला माहीत होतं ना, तू का केलंस हे सगळं. विशाल म्हणतो, तेच तर मी समजवतोय ना तुम्हाला. अहो हे आपल्या हॉस्पिटलच्या रेप्युटेशनसाठी किती चांगलं झालं. शुभंकर सर नॉर्मल आहेत आणि सगळं काही त्यांचे रिपोर्ट पण नॉर्मल आहेत. आता दुष्यंत म्हणतात, हे तुम्ही मला सांगायची गरज नव्हती, पण मी ह्या सगळ्याचा जाब विचारणार आहे आणि ट्रस्टीजला सुद्धा सांगणार आहे हे सगळं, आणि तुम्हाला याची मोठी किंमत चुकवावी लागेल. आता असं ते बोलतच असतात, ते इकडे पत्रकार आले दुष्यंत सरांची म्हणजे मुलाखत घ्यायला, की हे सगळं तुमच्या हॉस्पिटलसाठी अभिमानाचा क्षण आहे वगैरे वगैरे. पोटे त्यांना थांबवत असतात, पण दुष्यंत सर बाहेर येतात आणि मग हे पत्रकार त्यांना पण प्रश्न विचारतात, सर तुम्ही डीन आहात ना या हॉस्पिटलचे, तुम्हाला काय फील होतं आहे. डॉक्टर शुभंकरांनी एक क्रिटिकल सर्जरी केली या बाबतीत. आता दुष्यंत विशालकडे बघत असतो आणि विशाल दुष्यंतकडे. मग विशाल म्हणतो, ॲक्च्युली आम्ही आत्ता हेच बोलत होतो, नाही शुभंकर सरांनी खूप मोठं काम केलं आहे या हॉस्पिटलसाठी, हो ना दुष्यंत सर. पत्रकार दुष्यंत सरांना म्हणतात, तुमच्यासाठी नक्कीच अभिमानास्पद गोष्ट असणार आहे. त्यांनी 2 जणांचा जीव वाचवला आहे आणि ते आजारी होते तरीसुद्धा त्यांनी ही सर्जरी अगदी सक्सेसफुली करून दाखवली आहे. आता दुष्यंतच्या मनात नसूनसुद्धा त्यांना कौतुक करावंच लागतं शुभंकरांचं, की हो त्यांनी ॲक्च्युली 2 जीव वाचवलेत. आमच्या हॉस्पिटलसाठी ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. खरंच म्हणजे कौतुकच आहे शुभंकरांचं. तर आता विशाल काहीसा असा बघतोय दुष्यंतकडे आणि दुष्यंत त्याच्याकडे, आणि प्रेक्षकांनो इकडे आता शुभंकरांची सुद्धा मुलाखत घेतली जाते. शुभंकर जरासे भांबावलेले दिसत आहेत. आता पत्रकार त्यांना विचारतात की तुम्ही बरे नव्हतात तरी पण ही सर्जरी तुम्ही केली, कोणाचं मोटिवेशन होतं तुम्हाला, असे वगैरे वगैरे त्यांनी प्रश्न विचारलेत. आणि इथे सुद्धा शुभंकरांनी बयोचंच कौतुक केलं आहे की माझी बयो ती आता ह्या जगात नाही आहे, पण माझं तीच मोटिवेशन आहे, तिला निस्वार्थी सेवा करायची होती रुग्णांची. आता हे सगळं ऐकून बयोला खूप छान वाटतं, पण बयो म्हणते ह्या सगळ्यामागे ना आमच्या गौतमी मॅडम आहेत.
म्हणजे डॉक्टर काही दिवस घरापासून लांब होते, पण आमच्या गौतमी मॅडमनी त्यांना शोधून काढलं, त्यांना बरं केलं. DND हॉस्पिटलसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचार केले. तुम्ही ना आमच्या गौतमी मॅडमला जरा बोलतं करा. म्हणजे बयोला म्हणायचं असतं की तुम्ही आमच्या गौतमी मॅडमला देखील प्रश्न विचारा. आता ही गौतमीला क्रेडिट देते हे बघून इराला आणि आरवला जरा नवलच वाटतंय. गौतमीला समजे ना काय बोलावं. गौतमी नुसती रागाने बघत असते बयोकडे. आता इकडे पोटे सरांची खबर घेतली जाते. दुष्यंत सर पोटे सरांना खूप ओरडतात. अरे पोटे सर, तुम्ही हे सगळं का केलं? पोटे, तुम्हाला काही कळतं की नाही? मी इथे नव्हतो ना, तुम्ही परवानगी दिलीच का? तेव्हा पोटे सांगतात की अहो आम्ही खूप प्रयत्न केला, मी तर फिजिकली पण प्रयत्न केला, त्यांना धमकी पण दिली होती मी पोलिसांची. दुष्यंत म्हणतात पोटे हे तुम्हाला खूप महागात पडणार आहे, सांगून ठेवतोय मी तुम्हाला, कारणं देऊ नका मला, तुम्ही हे थांबवायला पाहिजे होतं, मला एवढंच कळतंय. आता मी ट्रस्टीजला काय उत्तर देऊ? नाही त्या विशालला आणि तुम्हाला ना खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे या सगळ्यांची. पोटे म्हणत असतात अहो असं नका करू सर, माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. इकडे गौतमीच्या सुद्धा मनात नाही आहे, पण तरी देखील तिला तोंड देखलं कौतुक करावंच लागतंय शुभमकरांचं की हो शुभमकर खूप मेहनती आहे, त्याने जीव वाचवला बाळाचा आणि आईचा. आमच्यासाठी खरंच ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि आता ही बयो त्या गौतमीकडे मध्ये मध्ये बघत असते आणि मग बयो म्हणते खरं तर या सगळ्याचं क्रेडिट आमच्या गौतमी मॅडमलाच आहे. मी या घरात यांची मोलकरीण आहे, तरीसुद्धा मी बघते ना, म्हणजे डॉक्टरांना त्यांच्या मुलीबद्दल खूप प्रेम आणि जिव्हाळा आहे. त्यांच्या बोलण्यातून ते सतत दिसत असतं. पण आता गौतमी मॅडमनी पण ठरवलं आहे की ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी सर्जरी केली आहे ना, त्याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना त्या रुजू करणार आहेत. हे ऐकल्यानंतर इरा आणि आरव सरप्राईज होतात आणि गौतमी स्वतःसुद्धा. शुभमकर म्हणतात काय गौतमी हे खरं आहे का? गौतमी हो अशी करत असते नुसती. आता बयो म्हणते सांगा लाजू नका, कॅमेऱ्यासमोर सांगा. खरं तर ह्या नंतर सांगणार होत्या आनंदाची बातमी, पण मला असं वाटलं की मीडियासमोर सांगावं, म्हणजे खूप आनंदाची न्यूज आहे ना, म्हणून सांगा गौतमी मॅडम, लाजू नका. आता गौतमी सांगते हो तसंच काहीचा आमचा विचार आहे. हो शुभमकर, आपण तिथेच तुला रुजू करून घेऊयात. शुभमकर खूप खुश झालेत, पण गौतमीचे मात्र 3:13 वाजलेत. बयो सगळ्यांना सांगते की टाळ्या वाजवा आणि सगळेजण टाळ्या वाजवतात आणि गौतमी अडकली आहे. पण गौतमी महा चतुरबाई आहे प्रेक्षकांनो. आता ते विचारतात डॉक्टरांना की पुढे तुम्ही काय करायचं ठरवलं आहे मग डॉक्टर म्हणून रुजू झाल्यावर? मग शुभमकर सांगतात की मी निस्वार्थी रुग्णांची सेवा करणार आहे. माझ्या बयोच्या मनात होतं ना अगदी तसं. तर आता बयो खूप खुश झाली आहे, सगळं काही तिच्या मनासारखं होतं आहे म्हणून. पण प्रेक्षकांनो एवढं चांगलं दाखवायची सवय नाही आहे. एनिवे, तर पुढे आपण पाहणार आहोत की विशाल सांगतोय तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत आणि आता तुम्ही केव्हाही रुजू होऊ शकता डॉक्टर म्हणून हॉस्पिटलमध्ये. आता बयो खुश असते, पण गौतमी तिला धमकवते, तुला जर शुभमकर DND हॉस्पिटलमध्ये रुजू व्हायला हवा असेल तर तू ते कॉलेज सोडून आणि ही मुंबई सोडून कायमचं निघून जायचं. बोल, मंजूर आहे का तुला? पाहिलं का प्रेक्षकांनो, गौतमी पुन्हा येरे माझ्या मागल्या आहेच. पुन्हा यांची उंदीर मांजरांची फाईट आलीच. आता बघूयात पुढे काय होतंय ते. प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप आभार. आजचा रिव्ह्यू आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.